तर चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधामध्ये रोयन्स 11 नावाळी संघ. तर चला आपण करतोय सामन्याला सुरुवात. पहिल्या फेरीतला सामना, त्यामुळे सामना 5 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. आमदार चषक दमदार आयोजन या स्पर्धेचं. मॅचला ती सुरुवात. टॉस जिंकला तो रोयन्स 11 नावाळी संघाने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि हे नाव ऐकल्यावरती सर्वप्रथम आठवण येते आता येणाऱ्या 18 फेब्रुवारी रोजी भारतातील अखंड भारत टेनिस बॉल क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, नामांकित क्रीडा स्पर्धा आणि ज्या क्रीडा स्पर्धेनं प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वेड लावलंय, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ओ हो मिड ऑफला जबरदस्त झेल तुम्हाला पाहायला मिळाला. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने उंचावलंय. विकेटचं पतन, सुंदर बाद धक्का, पहिला गोल्डन डकचा शिकार करण पाटील. बॅक टू द रेगा. एकूण 80 बाईक ज्यांनी पुरस्कृत केल्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये, असं ते व्यक्तिमत्व. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून डेव्हलप झाला, ज्यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटनं मोठी उंची घेतली, त्यांचे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब, त्यांचा देखील आवर्जून नामोल्लेख करतो. माझे दमदार आमदार राजू दादा असतील आणि खरंच सर्वांचे कौतुक आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहणार आहोत ती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. ऑनलाईन आपल्यासोबत ते जोडले गेले असतील तर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऑफसाइड रिजन मध्ये फटका सुंदर आहे, इनफिल्डला भेदलाय, कॉन्फिडंट दिसतोय संदीप, पण बॉल स्लो झाला आउटफील्ड मध्ये. 2 मिळाल्या. यदा कदाचित सुरुवातीपासून चांगली रनिंग ठेवली असती तर 3 सहज मिळाल्या असता, पण थोडं कॅज्युअल अप्रोच तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावत संख्या 2 मिळतात. धावफलक 2 ने पुढे आपण पाहतोय. सध्या टीमची टोटल 2 वर, कारण धावफलकाचा श्री गणेश आणि पहिला बॉलवर सिलिम मिड ऑफला तो झेल टिपला गेला. करण पाटीलची विकेट 0 मिळाली. शिवम गोंधळी बॉलिंग मार्कवर. हे देखील चर्चेत राहिलेलं नाव आहे, फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा, पण यावेळेस सडवा बॅटनं हल्ला केलाय आणि मागे काय घडलंय बघा. यष्ट्या तर वाकलेल्या दिसतात आणि त्यामुळे पाहावं लागेल आपल्याला स्क्वेअर अँगलने ऍक्शन रिप्ले. सध्या आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलं. भरपूर डीप आले होते, ऑन साइडला लॉफ केला आणि पाय लागला. हिट विकेटच्या स्वरूपात धक्का दुसरा. संदीप फुटाणे बाद. तुम्हाला पाहायला मिळतील वन ऑफ द पॉवर पॅक्ड हिटर. आणि निळजाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषकामध्ये राज पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तोच सध्या मैदानाचा आतमध्ये दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. स्वस्तात बाज झाला, कारण अजूनही रोहितचं येणं शेष, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर भरपूर मोठा आज डीप आहे. धावत संख्या आपण पाहतो 2. गाडी बाद झालेल्या ते 2. बॉलिंग मार्कवरती आता पुन्हा शिवम सज्ज होत आहे. नेक्स्ट बॉल. शिवम गोंधळेला भरभरून यश मिळत. समोर खेळायचा होता, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. मिड विकेटचे फिल्डर पुढे आले होते. पहिला चेंडू आपण पाहिला तर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट टर्न झाली हातामध्ये आणि ट्विस्ट झाली बॅट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया पुन्हा एकदा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्ट्रायकिंग इनवरती विशालला आता आपण पाहणार आहोत. आघाडीला आले होते आणि आता नुकतीच त्यांना स्ट्राईक मिळाली आहे बघा.
विदाउट स्टिकर बॅट घेतात. येस, बॅट ट्विस्ट झाली हातामध्ये, बॅट फिरली आणि त्यानंतर एक धाव मिळाली. धावफलक सध्या 3 या आकड्यावरती. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेही अडचणीत सापडलाय. तारणहार बनावा लागेल. एखाद्या फलंदाजाला महत्वपूर्ण भूमिका घेऊन मैदानामध्ये खेळ चांगला करावा लागेल. ओ स्मॅश करायचा होता आणि हो बॅटची एज आहे. विशाला देखील सोडावं लागतंय मैदान. जितक्या धावा तितके विकेट. खराब परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेची, ज्याचं कारण 3 धावा आणि तिसरा फलंदाज देखील मैदानाचा बाहेर. कमी वयामध्ये यशाची मोठी शिखरं गाठणारा हा खेळाडू आहे. ज्या खेळाडूनं अष्टपैलू भूमिका आपल्या संघासाठी सातत्यानं अप्रतिमरित्या हाताळली आणि सध्या त्यानं तब्बल 3 झटके दिलेले आहेत बॅटिंग करताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. प्रतीक पाटील नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये राज पाटील आहे. तो मुमकिन दावा बनवू शकतात जोपर्यंत राज पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पुढचा बॉल गोंधळीचा हाफ ट्रॅकर. सुंदर व्हेरियंट बॉलर आहे. विविधता त्याच्याकडे प्रचंड आहे आणि प्रत्येकी बॉल नाविन्यपूर्णपणे हाताळण्याची जबाबदारी त्याने घेतली आणि ती योग्यरित्या पार पाडली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. त्यामध्ये सध्या धावफलक तुम्हाला पाहायला मिळतं. अडचणीत सापडलाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. पण खेळ क्रिकेटचा आहे, कधी रंग बदलू शकतो. माणसाहून अधिक रंग बदलणारा खेळ क्रिकेटचा. त्यामुळे काय घडेल त्या सामन्यामध्ये त्याचं अनुमान लावणं कठीण आहे. यंदाचा हंगामे अफलातून राहिल्या. प्रत्येक संघानं जबरदस्त कामगिरी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये केली. कारण निज संघानं सातपाटी पालघर संघाला परास्त केलं. त्यानंतर पिसवली संघाने जीजी स्पोर्ट्स वाकण सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं. त्यामुळे डेव्हलपिंग क्रिकेट आहे. कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट वारंवार डेव्हलप होत आहे आणि त्याचं कारण कोणताच संघ आता कमजोर राहिलेला नाही आहे. पाचशे जो यस्टनवरती बॉल आदळलाय आणि इथे बेल्स ऑफ विकेटचं पतन. 1 मोर गॉन. राज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तीन धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता पूर्णपणे काटे संघ अडचणीत. आता रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ही इज ऑल्सो वन ऑफ द पॉवर पॅक्ट हिटर. मोठे फटके खेळण्यासाठी रोहित पाटील जाणला जातो. चेंडू प्रचंड शिल्लक आहेत. आता रोहितला संयम दाखवावा लागेल. बी काम, बी पेशन्स ठेवून धावा मैदानामध्ये बनवावा लागतील. रोहित पाटीलला सध्या फक्त आणि फक्त 3 धावा. 2.57 ची सरासरी प्रति षटका मागे तुम्हाला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका. सध्याच्या घडीला अडचणी ते काटई संघ. त्यामुळे काहीतरी चर्चा देखील सुरू आहे आणि चर्चा होणं देखील महत्त्वाचं आहे. स्वतःसोबत आणि स्वतःचा पार्टनर सोबत जो खेळपट्टीवर आहे त्यासोबत बोलणं, चर्चा करणं, कन्व्हर्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रोहित पाटील स्ट्रायकिंग इनवर. लॉफ करायचा होता. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धाडस करतोय रोहित देखील. कारण तब्बल 4 विकेट गमावलेले सध्या बॅटिंग करताना काटे येणे. तरी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उतरल्या रोहित पाटीलचा झाला.
नवनाजी साळुंके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो यावेळेस देखील ऑनसाईडला टर्न केलाय, फटका चांगलाय पण समोर फिल्डर देखील तितक्याच वेगाने पोहोचले. थोडे फंबल झाले, स्कीड झाले पण तत्पूर्वी धाव मिळाली ती सिंगल. 1 आणि 1 ने धावफलक पुढे 4 वर. 4 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले जातात. त्या मॅचसाठी त्या ऑनलाईन व्ह्युअर्स आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. आई एकविरा इव्हेंट्स अप्रतिम वाहिनी आणि नक्कीच टेलिकास्ट जर आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही आहे. बॉलिंग मार्कवरती कुणाल पाटीलला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 तो आता होतो. वैयक्तिक कोठ्यातलं पहिलं आहे आणि सांघिक कोठ्यातलं 2रं षटक. हो वेगवान भन्ना आटगती तुम्हाला पाहायला मिळाली. प्रतीक पाटीलला पूर्णपणे बीट केलं आणि थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खोला टाकला, अनप्लेएबल यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. अगदी बुंदा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. 1.4 षटकाचा कॅच संपन्न. 4 धावा धावफलकावरती 4 विकेट गमावलेले सध्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईनं. कालच आपण पाहिलं दिवंगत कामगार लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे लॉट्स देखील कंप्लीट झाले. भारतातली सर्वात मोठी नामांकित क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेची आवर्जून वाट पाहिली जाते ती स्पर्धा येत्या 18 फेब्रुवारीला तुमच्या भेटीस येणार आहे. आवर्जून स्पर्धेला उपस्थित राहा. कुणाल पाटील अंतिम चेंडू घेऊन. रोहित पाटीलच्या विरोधामध्ये ऑफस्टंपचा बाहेर शफल होऊन ऑनसाईडला लॉफ करायचा होता. आडवा बॅटचा संपर्क नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. ओनली फाउंड बोर्ड. फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती. विकेट गमावले ते 4. खेळाचा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते ती टीम म्हणजे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारी. 99 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे दोस्तीचा सरदार. आहे दोस्तीचा सरदार. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फाउंड बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. सध्या बॅटिंग करताना काटे संघ अडचणीत आला ज्याचं कारण विकेट जास्त गमावल्यात आणि धावा धावफलकावरती कमी लागला. चला रोहित काहीतरी चर्चा करतात पंचांसोबत. चला मॅच सुरू करा लगेच. बॉलिंग मार्क वरती आता बॉलर प्रथमेशला आपण पाहणार आहोत. प्रथमेश साळुंके बॉलिंग मार्क वरती येतोय. प्रतीक पाटील, रोहित पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत काटेकर देखील विश्वास ठेवतील की धावा इथनं बनवू शकतात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी म्हणेन 18 चेंडूमध्ये एकंदरीत 30-35 धावा जरी बनल्या 40-45 फायटिंग टोटल उभा राहू शकेल. बॅटचीज बॉल मागे नशिबाची साथ. आता लक फॅक्टर ऑन झालाय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेईसाठी मच नीडेड बाउंड्री. बॉलची रिॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडा नाराज होता शॉर्ट पॉइंट लेगच्या फिल्डरवर कारण लॉक करायचा होता ऑन साईडला. बॅटची आतली कडा विकेट किपरच्या बाजूने निसटला. शॉर्ट फाईन लेगचा डोळ्या खालून चेंडू यावेळेस फटका हवेत खेळलाय. मुक्त संचार करतोय चेंडू हवेत आणि तिथे गोलंदाजाला अनुमान लावता आला नाही. कॅच घेण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर वेगानं फिल्डर पोहोचले होते बट कॅच कंप्लीट झाली ना. हाफ चान्स कठीण होत असेल पण तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती सध्या 10 ऑन बोर्ड. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. धडधाकट शरीर यष्टीचा
मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. अक्षरशः यष्ट्यांच्या मागे येऊन देखील रोहित पाटीलचे फटके आपण पाहिलेले आहेत. अनऑर्थोडॉक्स क्रिकेटसाठी जास्त जाणला जातो तो रोहित पाटील आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण असे फटके नेहमीच पाहतो, पण रोहित पाटील प्रोडक्टिव्ह स्ट्रोक खेळत असतो. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक खेळतो. समोर अडवा बॅट हल्ला केला, फिल्डर तिथे आहेत. तोडे फंबल आणि चेंडूला अडवलंय. तिसरा धावेचा प्रयत्न असेल का नाही. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. स्ट्राईकवरती रोहित पाटीलचं जास्तीत जास्त राहणं हे महत्त्वाचं आहे. बॉलिंग भागवरती प्रथमेशला आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात आणि धावसंख्या एकंदरीत त्याने खर्च केल्या त्या 7. ऑन साईडला खेळायचा होता. पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहेत. वारंवार रोहित पाटील प्रयत्न करतोय, पण त्याचा बॅटचा आणि चेंडूचा काही वाद आहे की काय आता प्रश्न पडला, कारण संपर्क हवा तसा होतच नाहीये. वारंवार प्रयत्न सुरू आहे, संघर्ष करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. प्रथमेशचा पुढचा चेंडू. साळुंकीला आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये, विकेट धोक्यात आहे आणि आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. प्रतीक पाटील सोडेल मैदान कॅच आउटच्या स्वरूपात. तो होतोय बाद. राजदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सराव यंदा संघामध्ये चांगला झालेला त्यांचा देखील. आता पाहूया ऐन मोक्याच्या क्षणाला जिथे संघाला भरपूर गरज आहे धावांची, त्या क्षणाला त्यांचा बॅटमध्ये धावा येतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. राजदीप चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धावा झाल्या तर 13 5 गडी बाद झालेले आहेत सध्या आणि पूर्णपणे अडचणीमध्ये. आता अडचणीतून बाहेर कसं काढणार काटाई संघाला राजदीप चौधरी ते देखील पाहायचं आणि ताचावरती देखील आवर्जून नजर काटाईकरांची असणार आहे, काटाईच्या समर्थकांची असणार आहे. कारण राज पाटीलने निराश केलं कारण पाटीलनं विशालच्या बॅटमध्ये धावा आल्या नाही. संदीप फुटाणेच्या बॅटमध्ये देखील धावा आल्या नाही. राजदीप स्ट्रायकिंग इनवरती. ओ मोठ्या बॅकलिफ्ट लॉफ करायचा होता. मोठा फटका आल्याला खेळण्याचा प्रयत्न झाला, संपर्क नाही. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5. आहे आगारी शिवरायांचा माऊला भारी. कैलास पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी शिवरायांचा माऊला भारी. प्रवीण पाटील हाय सकारी. गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे रे. त्याच्या शब्दात दम आहे. तीन षटकांच्या अखेरीस धावा झाल्या तर 13 वाजलेल्यात 12 आणि आता 3-13 होतील की नाही पाहायचं आहे मॅचमध्ये. 3 षटकांच्या अखेरीस 13 धावा. रोहित पाटील आणि राजदीप चौधरी जोडी सध्या खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बॉलर ऑफ द टीम रॅश 11 नावाळीचा सर्वात सफल गोलंदाज सध्या शिवम गोंधळीला आपण पाहू शकाल. बॉलिंग मार्कवरती तो सज्ज होतो. पहिल्या स्पेलमध्ये जेव्हा तो आला त्याने धावा खर्च केला होता फक्त 3 आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले शिवमने. प्रथमतः करण पाटील, त्यानंतर संदीप फुटाणे आणि विशाल चौधरीला देखील त्याने बाद केलं. फटका चांगला यावेळेस. फिल्डर आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. त्यामधून पहिल्या बॉलवरती आली सिंगल. सो येणारे 11 बॉल हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि येणाऱ्या 11 बॉलवरती तुम्हाला प्रहार करावाच लागेल. टायमिंग जुळत नाही आहे सांगून चालणार नाही. टायमिंग तुम्हाला जुळवावं लागेल. बॅट बॉलचा काय वाद झाला आहे तो सोडवून मैदानामध्ये धाबा बनवाव्या लागतील. ऑफ साईडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचतायत वॅकंट एरियामध्ये. बॉल मागे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. प्रत्येक फलंदाज प्रयत्न करतोय पण हवं तसं टायमिंग होत नाहीये. तिथे संपर्क चांगला होत नाही आणि वारंवार जो संघर्ष धावांसाठी सुरू आहे तो सुरूच आहे. शिवम
पुन्हा एकदा वळतोय बॉलिंग मार्कवर. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल त्याने खर्च केला. ओ काय काढलंय, काय काढलंय, इट्स अ वेस्ट आहे. नो बॉल आणि बॉल निघून चाललाय फाईन लेगच्या बाहेर. 4. जशी डिमांड तसा सप्लाय. गरज होती धावांची, धावा आलेल्या आहेत. आणि आता पॉवर पॅक ऑन साइडला फिल्डर. ओ व्हॉट अ सुपर एफर्ट्स, मॅग्निफिसंट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण, आत्मसमर्पण. आपल्या संघासाठी गावाच्या नावाची टी शर्ट परिधान केल्यानंतर मी त्या नावासाठी सर्व काही देईन. आणि पंच इशारा करतात, काहीतरी इशारा पंचांचा आलेला आहे. अंपायर, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. आय थिंक ओव्हरस्टेप केलंय. साइड लाईन. मर्यादा तुम्हाला दिलेली आहे, मर्यादा तुम्ही ओलांडाल तर तुम्हाला पेनल्टी लागेल आणि तेच पंच सांगतात. इट्स अ नो बॉल, सो फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट बॉल, फ्री हिट असेल. आता राजदीप चौधरी यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे, मोठा फटका खेळण्याचे मुभा आहे. ऑफ साईडच्या मध्ये डिफेन्स करण्यास भाग पडलाय. इतकी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यापूर्वीचा जो वेस्ट आहे नो बॉल होता तो एक अपवाद वगळला तर शिवमनं कोणताही चेंडू खराब हाताळला नाही आहे. चांगली लाईन, चांगली लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा, टिचून गोलंदाजी करतोय आणि त्याचा षटकामध्ये इम्पॅक्ट पडतोय या मॅचवरती. धावा जरूर आल्या या ओव्हरमध्ये. धावसंख्या 23 वर आहे. नो +4, नो +1, 3 सिंगल धावा येतात. पण ज्या गतीनं यायला हवा ती गती आपल्याला अजूनही पाहायला मिळाली नाही. 23 धावा. नेक्स्ट बॉल. हा ट्रॅकर रॉसला पूल करायचा होता. हा चेंडू देखील ग्राह्य धरला जाईल. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑफसाईडला पूल करायचा होता. ऑफस्टमचा बाहेर शफल झाला होता आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला रिव्ह्यूची मागणी केली आहे. स्पेशल रिव्ह्यू आहे, तो आता वापरला जाईल बॅटिंग टीमच्या माध्यमातून. चेक करतोय आम्ही आमच्या टेक्निकल रूम मध्ये. कंट्रोल रूम मध्ये तिसरे अंपायर आमच्यासोबत जोडले जातील. तिसरे पंच या आपण टेक्निकल रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये या. तिसऱ्या पंचांना विनंती आपण कंट्रोल रूम मध्ये या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल रिव्ह्यू गमावलेला आहे. व्हाईट बॉलसाठी स्पेशल रिव्ह्यू होता, तो गमावलेला आहे. वेस्ट आहे नो बॉल आणि रनआउटसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल. वेस्ट साठी आणि रनआउटसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल. तिसरे अंपायर टेक्निकल रूममधून तिसऱ्या पंचांनी सांगितलं की
इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल ऑफ साइडला. आता संपर्क जबरदस्त झालाय. रोहित पाटीलचं आक्रमण टिपिकल रोहित पाटील स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिलंय मिड विकेट हवाई दौऱ्यावरती. बराच काळ वाट पाहिल्यानंतर संयमाचा बांध तोडणारा संघर्षमय षटकार. नितीन 12 वाजलेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे मान्यवर आजता देखील मॅचचा आनंद घेत असताना आमचे माजी सरपंच साहेब मोतीराम शेठ यांना आपण पाहतोय आणि एका बाजूला आमचे माजी उपसरपंच साहेब चिंतामण शेठ यांना देखील आपण पाहू शकाल. अगदी पुत्रवत प्रेम सातत्यानं आमच्यावरती ते नेहमी करत असतात. क्षेत्र कोणतं असो, भजन क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. आज आमच्या समवेत ज्यांचा आवाज ऐकला आमचे ताऱ्याचे रोशनजी पाटील हे देखील आपण पाहतोय. आणि एका बाजूला कॉम्बॉक्समध्ये आपण प्रथमेश ठाकूर यांना पाहतोय. मॅचचा जर आपण विचार केला ज्या प्रकारे अपेक्षित बॅटिंग आपल्याला होती काटे संघाकडनं ती बॅटिंग पाहायला मिळाली नाही. परंतु एका बाजूनं गोलंदाजी धारदार आपण पाहिली आहे ते टीम रियांश 11 नावालीकडनं. काटे संघाचा सामना सुरू आहे आणि नो डाऊट टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल माझी दमदार आमदार, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके आमदार जे कार्य सम्राट म्हणून ज्यांना पदवी दिली गेली आणि सातत्याने आपण पाहिलं तर कार्यरत जबरदस्त जनतेसाठी ज्यांचं कार्य राहिलं माझी दमदार आमदार शुमान राजूदादा पाटील यांचं कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचा समावेश इथेच आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली क्रिकेट ज्यांनी डेव्हलप केलं, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष एक रुबाबदार व्यक्तिमत्व विनोदजी पाटील साहेब यांचं कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल. हो वेगवान अनप्लेबल यॉर्कर. रोहित अक्षरशः तिथे टप्प्याकडे बघतच राहिला. त्याचे एक्सप्रेशन आपण पाहिले, आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने कैद केलं. ज्या प्रकारे आपण पाहिलं की जिथे टप्पा पडला त्या स्पॉटवरती, त्या टप्प्यावरती अक्षरशः शेवटपर्यंत बघत राहिला रोहित पाटील की एक्झॅक्टली घडलं काय. बॅटचेस थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय, कोणती चूक नाहीये, अप्रतिम सेल शॉर्ट थर्ड मॅनला. रोहित पाटीलचा खेळ संपलाय. आणखीन एक धक्का लागतो बॅटिंग करताना काटे टीमला. न्यू बॅटर दीप मैदानामध्ये दाखल होतोय. रासिफ चौधरीला स्ट्रायकिंग एंडवरती येणं महत्वाचं आता, कारण 3 चेंडू त्याने फेस केल्यात, 2 बनवल्यात. सो इथने स्ट्रायकिंग एंडवरती येऊन मोठे फटके पाहायला मिळतील का ते पासा. दीप पाटील स्मॉल पॅकेट डॉट बॉल. वारंवार जे डॉट बॉल चेंडू हाताळले जातात. सो कुठेतरी प्रत्येकी आलेल्या डॉट बॉलवरती दबाव देखील तितकाच वाढतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय काटे संघावरती आणि इथनं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राजदीपमध्ये क्षमता आहे, ती ताकद आहे, पण स्ट्राईक मिळत नाहीये. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे सध्या ती स्थिती पाहायला मिळते. ऑफसाईड रिजनमध्ये बॉल बराच काळामध्ये होता. दीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तैनात आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला जज करतात आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, धावा झाला तर 31. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काटे ग्रामपंचायतीचे दमदार कार्यसम्राट माजी सरपंच माननीय श्रीमान काशीनाथ दादा पाटील साहेब यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटला आपण पाहिलं आजवर नितांतपणे ज्यांनी प्रेम दिलं
आणि अविरतपणे अजूनपर्यंत जर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण विचार केला जवळपास 79 बाईक पुरस्कृत केल्यात. पण मैदानामध्ये मी या गोष्टीचा उल्लेख केला की राजदीप यांना स्ट्राईक द्यायला हवी, कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि त्या ताकदीनिशी फेकून दिलं लॉंग ऑनचा बाहेर षटकार. What a shot was that. जबरदस्त फटकार. राजदीप चौधरी नावाचा ब्रँड दाखवणारा टोले जंग षटकार. अंतिम चेंडू इथे देखील प्रयत्न झाला आणि इथे आपण पाहत आहोत समाप्ती झाली ती डॉट बॉलची. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. डाव संपला पहिला. धावा झाल्या 37, 37 झालेल्या आहेत आणि 38-38 धावांचं टार्गेट आहे. शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्याच वेळेला आपण पाहता आदरणीय उपसभापती सुरेशजी पाटील साहेबांचा देखील आम्ही नक्कीच आवर्जून उल्लेख करू. सातत्याने कोणताही कार्यक्रम असो, सुखदुःख असो किंवा आणखीन क्रिकेटच्या स्पर्धा असो, शैक्षणिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही त्रिमूर्ती आपण नेहमी पाहिली आणि आज या स्पर्धेचा त्यांनाही आपण आनंद घेताना पाहत आहे. मोतीराम शेठ पाटील सर्व गुण संपन्न का तर वजन गायक आणि त्याच वेळेला आपण पाहता क्रिकेटमध्ये देखील त्यांचं प्रेम राहिलं आहे. त्यांना आपण पाहता ऑनस्क्रीन आणि संपूर्ण आमचे युवा आयोजक देवानंद पाटील यांना आपण पाहता या स्पर्धेचे आमचे युवा आयोजक. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात येईल. संपूर्ण आयोजकांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू, कारण बुर्दुलमध्ये अनेक स्पर्धा आम्ही सातत्याने पाहिल्या. या स्पर्धांमध्ये समालोचन केलं, डे असो किंवा नाईट असो, तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि ज्यामध्ये क्रिकेटला धर्म मानणारे हे गाव आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण आमच्या आयोजकांची टीम आज रात्र झाली तरी देखील या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रत्येकाची मेहनत आम्हाला इथे पाहायला मिळाली. तर सेकंड सत्राला सुरुवात होईल आणि जसा आवाज त्या ठिकाणी तुम्ही पाहणार आहात. आमचे मित्र साई पाटील तुर्भे यांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. मोठी लढत, कटई विपक्ष नावाली, यानंतर जो जिंकेल तो मात्र सिद्दीक करवले संघासोबत पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू प्रथमेश, थँक्यू रोशन पाटील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. आपण पाहतोय सामन्यामध्ये पहिल्या सत्रात धावा बनवल्या त्या 37-38चं टार्गेट आहे. लक्ष जरी छोटं असलं तरी काल देखील अशाच प्रकारचं लक्ष नोंदवलं होतं ते कविश 11 शिवकृपा नागझरीनं आणि या धावा डिफेंड देखील केल्या होत्या. म्हणजे ही केलपट्टी गोलंदाजांना जर चांगला प्रयत्न केला तर त्यांना देखील मदत करते. ते पाहतं ह्या मॅचमध्ये लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल ती जयदुर्गा माता काटईच्या माध्यमातून. परंतु एका बाजूनं रियांश 11 नावाली संघाचा जर विचार केला तर ह्या संघाचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय चिंतामण शेठ पाटील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा दमदार संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी चांगली झाली, परंतु फलंदाजीमध्ये कशा प्रकारे सुरुवात असेल आणि अंतिम टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं हा सामना फिनिश करतील हे पाहावं लागेल. चला, ओपनिंग प्लेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. यानंतर देखील एक सामना अजूनही बॅलन्स आहे. मैदानामध्ये जोडी जात असताना आपण पाहू शकाल बादल आणि साथीनं विपुल आणि बादल ही जोडी अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार या वर्षामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी ह्या हंगामामध्ये आपण विपुलची पाहिली आहे. तोच विपुल आता सध्याच्या घडीला आणि साथीनं एक्सपिरियन्स बॅट्समॅन बादल मुकादमला आपण पाहतोय. विपुल पाटील आणि बादल मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मास्टर माइंड या संघासाठी कार्य करत असताना नवनाथ सालुंके यांना आपण पाहतोय. कष्टपैलू व्यक्तिमत्व आहे
सध्याच्या घडीला त्यांची हालचाल आपण पाहतोय. अगदी प्रेक्षकाच्या भूमिकेत मॅच पाहतात, मेंटोर म्हणून टीम नावालीसाठी कार्य करतायत. 40+ साठी लेजंड क्रिकेट देखील ते खेळतायत. समालोचन क्षेत्र देखील त्यांनी गाजवलं. राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांची आपण घोडदौड पाहिली आणि एक चांगले आयोजन करता आणि एक चांगलं मनमिलावू व्यक्तिमत्व, मित्र असो किंवा रिलेशन असो, त्या साऱ्या गोष्टी नेहमीच ते जपतात. तीस चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण संधीला पाहतोय. संदीप फुटाणे P1चं हे षटक 38 धावा 30 बॉल मध्ये कंप्लीट करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला बादल आणि नॉन स्ट्रायकिंग वरती विपुलला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये प्रयत्न केला, परंतु आता थोडीशी दुखापत झाली. चेंडू अगदी बॉडीवरती लागलाय आणि जाग्यावरती त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. पाणी आणि स्प्रे फर्स्ट एड किट आपण घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. दुखापत जास्त गंभीर नसावी अशी इथनं सदिच्छा जरूर आपण व्यक्त करू. क्रिकेट असा संदीपच्या डोळ्यासमोर होता, तो प्रयत्न त्याने केला आणि बॉडीवरती चेंडू जरूर त्याच्या लागला. दुखापत फारशी गंभीर नाही आपण पाहू शकाल. हातावरती हा चेंडू त्याच्या लागला. स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय, चेक केलं जात आहे अशा पद्धतीनं. परंतु त्यांना माहिती आहे ह्या मॅचमध्ये जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. चांगला संघर्ष हा गरजेचा आहे. परिश्रम ह्या गोष्टी जरूर ते करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक धावपलकावरती अंकित केली गेली आहे. डावाला सुरुवात बादल मुकादमकडनं आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 38 सोपं लक्ष आहे. लक्ष जरी सोपं असलं तरी देखील काल देखील आपण पाहिला लो स्कोरिंग सामना अगदी हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. अप्रतिम फटका बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉपला चेंडू जाईल तो वेगानं सीमारेषा पार. मिळतील धावा 4. ओव्हर द विकेटनं संडीचा हा चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दाखवण्याचं काम स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु बॅटची एज घेऊन अगदी शॉर्ट थर्डमॅन आणि यष्टीरक्षकाच्या मधोमध जी गॅप होती त्या गॅपमधून चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेलाय आणि 4 धावा प्राप्त झाल्या त्या विपुलला. ह्या 4च्या मदतीनं संघ 5 या आकड्यावरती. फारसं दडपण नाही फलंदाजांवरती, कारण की मोठी टोटल नाही त्यांच्या समोर. इथे स्क्वेअर कटचा जो फटका मागच्या बॉलवरती देखील जो प्रयत्न होता आणि अंततः तो प्रयत्न सफल झाला विपुलचा आणि मैदानामध्ये क्लासिकल बॅटिंग आता आपल्याला पाहायला मिळतंय. या 4च्या मदतीनं डाव मात्र वेगानं पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती. फटका लाजवाब. दी आपला फेवरेट झोन आणि त्या झोनची नियुक्ती विपुल पाटीलनं केली आहे आणि स्वतःतील टॅलेंट सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर पहिल्या बॉलवरती जर आपण विचार केला जेव्हा तो स्वतः खेळत होता तेव्हा मात्र बॅटची एज तिथे चौकार आला, परंतु त्यानंतर त्याची कला त्यानं सादर केली आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये प्रथमतः हा कारनामा करत असताना विपुल पाटीलला आपण पाहतोय. नवनाथ सालुंके बरीचशी चलबिचल त्यांची देखील आपण पाहतोय. आता त्यांना माहित आहे की संघ आता सुस्थितीमध्ये येऊन ठेपलाय. दरम्यान हा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पार. चौकार. खर तर डीजे नितीन, त्यानंतर आमचे समालोचक दशरथ पाटील आणि सोबतच गोटे अंपायर्स, या गोष्टी जेव्हा जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा धमाल होते.
परंतु आज धमाल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विपुल पाटील, मी म्हटलं होतं ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात आहे आणि एक टॅलेंटेड यंगस्टर आता टीम नावालीला प्राप्त झालाय आणि का अफलातून स्टार्ट त्यांना आपल्या संघाला मिळवून दिले. सलग 4 चौकार आणि त्यानंतर एक उत्तुंग षटकार त्यांना ठोकलाय. तब्बल 5 चेंडू 22 धावा कुठल्यात आणि धावपलकावरती पहिल्या षटकानंतर बिनबाद 23 अशी तडाखेबंद सुरुवात करत असताना रियांश 11 नावाडी हा संघ. एकनाथ माली यांची गीत आपण पाहतोय. खरं तर क्रिकेटच्या प्रत्येक सिच्युएशन वरती त्यांच्या माध्यमातून गीत आहे आणि ते वाजलं देखील जातं डीजेच्या माध्यमातून. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील कारण की पिटूचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. त्यापैकी एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधोमध, एक काउ कॉर्नर मध्ये, तर एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू 22 वरती विपुल त्याला साथ देत असताना बादल मुकादम 2 बॉलमध्ये 3 धावा, एकंदर 25 धावा टोटल धावपळकावरती. पुढे सरकत खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही, परंतु आज ज्या काही गोष्टी घडतात त्या पूर्णतः टीम नावालीच्या फेवर मध्ये आपण पाहतोय. टॉस देखील जिंकला, फिल्डिंग स्वीकारली, गोलंदाजी अफलातून झाली, त्यानंतर अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पूर्णतः ह्या मॅच मध्ये फ्रंट फुटला आणि ड्रायव्हिंग सीटला संघ रियांश 11 नावाली आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये वेगानं जणू काही विजय संपादन करायचा आहे टीम नावालीला. इथे डांगसिंग डाऊन ते विकेट खेळायचं होतं आडव्या बॅटनं. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये रवाना होईल. विजयाच्या लवकर विजयश्री या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आज हवा तसा खेळ टीम काटही करणं झाला नाही. या बॅटिंग मध्ये जी अपेक्षा होती, सुरुवात थोडीशी खराब झाली, त्यानंतर रोहित पाटीलनं थोडासा प्रयत्न केला होता. दरम्यान इथे फटका तर फसला चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू दाखल झाला. एकच धाव तिथे प्राप्त होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल ती 31 धावा स्कोर कार्ड वरती. या दरम्यान नितेश गायकर, नितलस आणि त्यांच्या बरोबरीने आमच्या कर्नाळा परिसरातील अष्टपैलू खेळाडू राकेश म्हात्रे यांचं आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असा पण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय कदर रघुनाथजी साळुंखे साहेब आमचे सिनियर समालोचक, त्यांचं देखील आगमन. वेलकम. 38 धावसंख्येचं सोपं लक्ष होतं. 2 षटकामध्ये जवळजवळ विजयाच्या समीप येताना आपण टीम नावालीला पाहतोय. राईट द विकेटनं रोहितचा हा चेंडू, परंतु चेंडू रिलीज होऊ शकला नाहीये. रिलीज पॉइंट जर आपण विचार केला तर तिथनं चेंडू हातात निसटला रिलीज करत असताना आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आता रोहित परतलाय. ऑलराऊंडर खेळाडू आहे. आज बॅटिंग मध्ये काही कारनामा तो करू शकला नाही. गोलंदाजीमध्ये प्रयत्न जरूर चालू आहे. फिरकीचा मारा करायचा आहे. फटका तर लाजवाब आहे. चेंडू उंच हवेमध्ये मुक्त संचार करतो क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, झेल कंप्लीट केलाय ह्या ठिकाणी आणि खेळ समाप्त झालाय. तो बादलचा धक्का पहिला पाठलाग करत असताना टीम नावालीला, परंतु लक्ष मोठं नाही आहे ते पाहता इथनं जरूर हे लक्ष लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला आणि हॉट बँडच्या माध्यमातून पाडतावं लागतंय ते बादलला. स्कोर कार्ड वरती गरज फक्त 7 धावसंख्येची. डीजे मास्टरला माहित आहे 12 नंतर कशा पद्धतीने गीतं लावायची. दशरथ पाटील असले तर त्यांची अनोखी यादा असते. ते म्हणतात की आता 12
12 नंतर काय काय घडतं त्यांच्या वाणीतनंच ऐकावं, कारण की एक आगली वेगळी शैली आहे. खरं तर त्या गोष्टींसाठी त्यांना बोलवलं जातं, कारण की त्यांनी जर प्लेन कॉमेंट्री केली तर त्याला देखील मजा नाही. आपण पाहतो काही ठिकाणी जेव्हा लीग स्टेज आपल्याला अनुभवायला मिळतं त्या ठिकाणी आवर्जून त्यांना बोलवण्यात येतंय. त्या मॅचमध्ये ज्या प्रकारचा कारनामा आपण टीम रियांश 11 नावालीचा पाहिला, गोलंदाजी सुप्प आपण पाहिली आणि त्यानंतर आता बॅटिंगमध्ये देखील आता दमखम आपल्याला पाहायला मिळतंय. हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त उचली या ठिकाणी दाखवत असताना करण पाटीलला आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. टॅलेंटेड गोलंदाज आहे, त्यांच्या वतीने एक भली मोठी स्पर्धा प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असेल. भारत टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामांकित अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 18 तारखेला त्या स्पर्धेचा बिगुल जरूर वाजलं जाईल आणि भरपूर प्रेक्षक, भरपूर चाहता वर्ग त्या स्पर्धेचा आपण पाहतोय. येथे अवे फ्रॉम द बॉडी खूपच दूरवर जाणारा हा चेंडू, पण आता व्हाईट बॉलची खूण या ठिकाणी जरूर करतात. सध्याच्या घडीला पंतांची जी कामगिरी करतायत आपण हिरावनजी भोसले सरांना पाहतोय, एक लेजंड क्रिकेटर आहेत. खरं तर टीम तारासाठी ते दमदार कार्य करतायत. एक चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज राहिलेत. जेव्हा जेव्हा त्यांनी बॅट चेंडू हातात घेतला तेव्हा तेव्हा त्यांचा प्रदर्शन खूप चांगला होता, अशी माहिती आमच्यापर्यंत आता नुकतीच पोहोचली आहे. जे क्रिकेटमध्ये जे जे खेळाडू बनून ज्यांनी कार्य केलं त्यानंतर पंच ज्यावेळेस ते बनतात तर त्यांच्याकडे तो अनुभव असतो आणि त्या अनुभवाची शिदोरी आपल्या विभागातील देखील आदईचे आमचे काकडे सर सध्याच्या घडीला आता तिसऱ्या पंतांची भूमिका ते पूर्ण करतायत. परंतु सुनीलजी तांडेल अजूनही खेळतायत. इथे देखील फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मॅचमध्ये पूर्णतः एकतर्फीपणा आहे, त्या कारणास्तव या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत जरूर आम्ही पोहोचवतो. कारण की पंच कामगिरी क्रिकेटशी निगडीत जेवढ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, समालोचन असेल, गुणसंख्यालेखन किंवा पंच, आपल्यामध्ये क्रिकेटचा जर किडा नसेल ना तर त्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. क्रिकेटवरती प्रेम असेल, क्रिकेट प्रति आपलं जे समर्पण आहे, या गोष्टी जर असतील तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. सॉफ्टहँडनं ही प्लेसमेंट आपण पाहतोय. अगदी सहजगत्या हा विजय संपादन करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. या मॅचमध्ये जर पॉवर सर्कलमध्ये विकेट कंप्लीट केल्या असत्या टीम काटेनंतर मॅचमध्ये मजा आली असती, तसं घडलं नाही. या विपुलनं दमदार सुरुवात केली, तडाकेबंद 4 सलग चौकार, त्यानंतर षटकार आला आणि मॅच आपल्या बाजूनं त्यांना मात्र टर्न केली आहे. नेक्स्ट मॅच इथं विजेता संघ आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल ते आई गावदेवी CSK सिद्धी करवलेचं. इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये होता परंतु आता शोल्डर डाऊन आहेत राजला आपण पाहतो आणि त्याच्याकडनं हा झेल झाला ड्रॉप. फलंदाजाला जीवनदान जरूर प्राप्त झालंय आणि संपूर्ण टीम्स आणि खेळाडूंसाठी ही सूचना की जे पॉइंट आपण टॅली करतो ते फक्त 3 मॅचेसचे पॉइंट टॅली करण्यात येतील मालिकावीरच्या बाईकसाठी. फुलोर लेनचा चेंडू पुढे सरकत खेळण्याचा प्रयत्न प्रणवकडनं, हा अतिशय प्रणवच होता ना, प्रणवच्या बॅटमधनं हा विजयी चौकार आला आणि ह्या चौकाराच्या माध्यमातून सामना जिंकलाय. पहिला विजय टीम नावालीकडनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम जय दुर्गा माता काटाई संघ, आपण आलात आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 7 गुणसंख्या लेखक आम्हाला लगेच दर्शवतील. तुर्तास मी दोन्ही संघनायकाला विनंती